भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पवनी येथे राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनात बदल घडविण्यासाठी संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी, उपचार सेवा आणि पोषण यावर विशेष भर देण्यासाठी दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर रोजी सुरू असलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत दिनांक 24 सप्टेंबर रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित उद्घाटिका माननीय डॉक्टर विजया ठाकरे उपस्थित होते। या प्रसंगी एक नारी जर स्वस्थ असेल तर परिवार आणि परिवारानंतर आपला देश हा कसा सशक्त होऊ शकतो याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। विविध आजारांवर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले। त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर लांबट, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री तिलकजी वैद्य, पंचायत समिती सभापती नारायणवरे, डॉक्टर संदीप खंगार, हरिश्चंद्र भाजीपाले, संदीप नंदरधने, देशमुख मॅडम, सावर पांदे मॅडम, ढोमणे सर, गबने सर, मोहरकर सर, धोटे सर, शेख सर, ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर दिगंबर नंदेश्वर, तालुका प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव। पण मी म्हटलं डॉक्टरांना की मला काही दवाई द्या, मला काही याच्यापासून त्रास नाही आहे, त्याच्यामुळे मी केलं नाही। मग जेव्हा ती माझ्याकडे आली आणि मग जेव्हा टेस्ट करायला सांगितलं आणि त्यांनी माझं ऐकलं, ते टेस्ट केली तर तो कॅन्सर निघाला आणि तेव्हा त्या ढसा 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 रडायला लागल्या की जर मी 3 वर्ष आधी हे लक्ष दिलं असतं तर माझ्या शरीरामध्ये हे एवढं फैललं नसतं। म्हणून जेव्हा डॉक्टर आपल्याला सांगतात तर आपण ऐकलं पाहिजे, त्या तपासण्या केल्या पाहिजे। खूप चांगलं अभियान याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन इथे मिळणार आहे। सगळ्या तज्ञ डॉक्टरांच्या हातून आपल्याला तपासणी आपली केल्या जाणार आहे। मग ते ब्लड प्रेशर असो, मधुमेहाची तपासणी असो किंवा आपल्या महिला। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।